चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोलीत वृत्तपत्र विक्रेता संघटनांचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न, आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन। हिंगोली शहरातील महावीर भवन येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय 2 दिवसीय अधिवेशन थाटात पार पडले। पहिल्या दिवशी आगमन व स्वागत झाले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी 27 जानेवारी रोजी शहरातून सकाळी भव्य प्रभात फेरी काढण्यात आली होती। त्यानंतर हजारो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थितीत अधिवेशन उत्साहात पार पडले। या अधिवेशनाच्या प्रथम सत्राचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बीडी बांगर, मराठा सेवा संघाचे खंडेराव सरनाईक, भाजपाचे शहराध्यक्ष पुरोहित, पत्रकार तुकाराम झाडे, डॉक्टर विजय निलावार, शिवाजी मेटकर, प्रसाद आर्वीकर, कल्याण देशमुख, मनीष खरात, सचिन कावडे, गजानन लोंढे, विकास जोशी, गजानन पवार, गजानन मगर, सुनील पाठक, श्याम सोळंके यांच्यासह हिंगोली वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हलवाई, उपाध्यक्ष संदीप पाचमासे, सचिव हरीश कीर्तिवार, कोषाध्यक्ष शेख शकील, काशीनाथ कदम, सुभाष अपूर्वा, संजय चांदीवाले, माणिक पंडित, रवी दीक्षित, गजानन तळवणकर, दिलीप अपूर्वा, दिनकर धवडगे, जावेद पठाण, शिवाजी जामुदे, राघव टापरे व अनेक पेपर विक्रेता उपस्थित होते। आमदार तानाजी मुटकुळे बोलताना म्हणाले की वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न घेऊन सरकार समोर मांडून तसेच स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिले। तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी व राज्यात तळागाळापर्यंत संबंध असलेल्या उपेक्षित वृत्तपत्र विक्रेत्यांना योग्य सहकार्य करून एक इतिहास घडवून आणण्याचे सत्कर्म फडणवीस सरकार करणार अशी आग्रही भूमिका माझी राहील असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले। ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता एकनाथ पाचमासे यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला। तसेच सुभाष अपूर्वा व भास्कर बांगर यांचा वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक झाल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला। वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनाला हिंगोलीतील स्थानिक पत्रकारांसह फोटोग्राफर संघटनेच्या वतीने पाठिंबा देत अधिवेशनात उपस्थिती लावली। यावेळी हजारोच्या संख्यांनी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या ओजस्वी वाणीने आणि मोठकिमतीने आपले सर्व प्रश्न मांडणारे आदरणीय बाळासाहेब पवार साहेब, विकासजी सूर्यवंशी, रामदेव सर्व महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व प्रतिनिधी, हिंगोली जिल्ह्याचे सर्व जिल्हाध्यक्ष हलवाई यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व जिल्ह्यात बरोबर या ठिकाणी आमच्या हिंगोली जिल्ह्यात आपण आल्याबद्दल हिंगोली जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मी मनोभावे या ठिकाणी अभिनंदन करतो। शुभेच्छा देतो। आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये एक छोटासा जिल्हा, महाराष्ट्रातला सर्वात छोटा जिल्हा आणि सर्व छोट्या जिल्ह्यामध्ये आमच्या हिंगोली जिल्ह्याला आपण भाव हिंगोली जिल्ह्यात बहुत काही ठिकाणी केलं आणि आमच्या नामदेव रणशी नामदेव आमच्या हिंगोली जिल्ह्यातले औंढा नागनाथ आमच्या मध्ये हिंगोली जिल्ह्यात आपण या नगरीमध्ये आल्याबद्दल स्वागत करतो। आणि आमच्या छोटे कार्यकर्ते, छोटा जिल्हा आणि अतिशय उत्तम आमचे कार्यकर्ते पत्रवाद वाटपारे याच्यातून या संघटनेचा कार्यक्रम झाला। तर म्हणजे कोणाला अपेक्षा आमच्या हिंगोलीवाल्याला नव्हती एवढ्या आपण जिल्ह्यातून या ठिकाणी थोड्या लोक येतील आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या पत्रकारांचा वाटपाचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम होईल। आपण आले आणि आमच्या कार्यकर्त्यांचं फार मोठ्या ठिकाणी हे वाढवला, मान सन्मान वाढवला, त्याबद्दल पुढे आपण आभार व्यक्त करतो। आणि बरोबर प्रत्येकाच्या घरी पेपरवाला पेपर काढतो, संपादकीय लिहितो, त्या ठिकाणी पेपर प्रेसमधून निघतो, पण तो पेपर सर्वांच्या हातामध्ये सकाळी देऊन वाचण्याचं काम कोणी करत असते, आपली संघटना करत असते आणि या माध्यमातून पेपर वाटपाचा कारण होतोय। आणि आमच्यापर्यंत राजकीय माणसं असेल, सर्वप्रमाण नोकरदार असेल, शेतकरी मजूर असेल, त्यांच्यापर्यंत पेपरच्या बातम्या आपल्या जरी असतील पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपली मंडळी करत असतात। मी या मंडळीला माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टी हिंगोली जिल्ह्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्व आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत। कालच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे काही पत्रकार बांधव आहेत, मागे बसले, समोरही बसले, त्यांच्यासोबत विक्रेता संघटना बसली। आपण ज्या वेळेस सामाजिक जीवनात काम करत असताना तो जरी आपला एखादा व्यवसाय जरी असेल, मात्र तो व्यवसाय जर समाजप्रमुख असेल, समाजाला
दिशा देणारा असेल तर अशा संघटनेत अशा व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान झाला पाहिजे आणि शासनाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. की वर्तमानपत्र विक्रेत्याची इतर कुठेही घटकासोबत तुलना होऊ शकत नाही आणि त्यामुळे वर्तमानपत्र विक्रेत्याचं हे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आलं पाहिजे असे आहे. सध्या सत्तेमध्ये तिन्ही घटक पक्ष आहेत आणि तिन्ही घटक पक्षाचे जे नेतृत्व आहे ते अत्यंत प्रभावी आहे, कार्यक्षम आहे. त्या प्रत्येकाला या राज्यातील प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक घटकाची कल्याण झालं पाहिजे असं आवर्जून वाटते आणि म्हणून आपल्याला आमची निवडणूक आम्ही किती दिवस अहवाल झाला, हे झाला, ते झाला, आम्ही गाड्या हरवल्या, आम्ही आंदोलन केले, घरासमोर आंदोलन केले. आता मोर्चे तर आम्हाला काढता येत नाही कारण काम असते. सर हे पोटावरचे लोक राहतात, पोट असते यांचं. सकाळी पेपर टाकले तर घरं चालतात, नाही तर नाही चालत. आजही हे काम करून 10 तास दुसऱ्याच्या दुकानावर काम करणारी मंडळी इथं उपस्थित आहे. किती तास काम करायचं? नियमानं 8 तास काम केल्याच्या नंतर शरीर थकतंय, पण आपला थकलं तर खायला भेटणार नाही. असंघटित कामगाराला असंघटित कामगार आजही दुर्लक्षित आहे.